दिवस असे होते. दया पवार यांचा हा पाठ. तर हे जे लेखक दया पवार यांचं हे जे आत्मकथन आहे, या आत्मकथनामधून लेखकाने स्वानुभव कशा प्रकारे व्यक्त केलेला आहे, किती दाहक त्यांचा तो स्वानुभव हा आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. दया उपाख्य दगडू मारुती पवार हे पद्मश्री पुरस्कार प्राप्त मराठी साहित्यिक असून त्यांचं बलूत हे अनेक भारतीय भाषांमध्ये व इंग्रजी, फ्रेंच, जर्मन या युरोपियन भाषांमध्ये भाषांतरित झालेलं अतिशय प्रसिद्ध असं आत्मकथन आहे. कोंडवाडा, धम्मपद या कविता संग्रहांसह त्यांचे चावडी, जागल्या, पासंग हे कथासंग्रह व पाणी कुठवर आलं ग बाई, विटाळ हे वैचारिक लेख त्यांचे प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट वाङ्मयासाठीचा जो पुरस्कार दिला जातो, तो पुरस्कार दया पवार सरांच्या बलूत या पुस्तकाला मिळालेला आहे. तर या बलूत या आत्मकथनामध्ये त्यांचे जे स्वानुभव त्यांनी व्यक्त केलेले आहे, तर तो स्वानुभव म्हणजेच हा पाठ आहे, बलूत या त्यांच्या आत्मकथनातून घेतलेला. तर लेखक कशा प्रकारे आपलं आत्मकथन सांगतात आहे, कशा प्रकारे ते व्यक्त केलेलं आहे त्यांनी, आणि अतिशय आपल्याला विचार करायला लावणारं, गंभीर करायला लावणारं, अतिशय मनाला क्लेश देणारं असं हे दया पवार यांचं आत्मकथन आपण वाचणार आहोत. दिवस असे होते. दलितांच्या जातीयतेच्या चिरफाड्या इथेच प्रथम ध्यानात आल्या. महार विद्यार्थ्यांचा वसतिगृहात तसा दबदबा. बाकीच्या जातीतली मुलं दबकून वागत. कोळ्यांच्या वसतिगृहात असलेली 3-4 मुलं इथं पुढं आली. तिथं ती दादा होती, पण इथं मात्र बिल्ली मांजर होऊन राहिलेली. जेवणाच्या हॉलमध्ये सारी एकत्र बसत असू तरी बाकीच्या व्यवहारात ज्याच्या त्याच्या जातीचं कोंडाळं असायचंच. म्हणजे ज्या वसतिगृहामध्ये लेखक राहत होते, तर जेवताना, खाताना, पिताना जरी एकत्र आले त्या वसतिगृहाच्या नियमाप्रमाणे, पण तरी बाकीच्या वेळी मात्र आपापल्या जातीचं कोंडाळं करून बसायचे. हायस्कूलमधील पहिला दिवस आठवतोय. एवढ्या मोठ्या भव्य इमारतीत प्रथमच शिक्षण घेत होतो. शाळा तशी नावाजलेली, शिक्षकही ध्येयवादी. जीवनाला वेगवेगळे घुमारे फुटले ते ह्याच शाळेत. शाळेतील शिक्षकांचा जीवनावर खोलवर परिणाम होत होता. प्रत्येक तासाला शिक्षक बदलायचे. ह्याचीही गंमत वाटायची, कारण तोपर्यंत कसं एकच मास्तर दिवसभर शिकवत राहायचे. पण जसं हे मोठ्या शहरामध्ये, मोठ्या शाळेमध्ये आले, तर तिथे ही चैन वाटायची, त्यांना गंमत वाटायची की 1 तास झाला की सर बदलतात, विषय बदलला की सर बदलतात, मास्तर बदलतो. तर ही गंमत वाटायची त्यांना. तर प्रत्येक तासाला शिक्षक बदलायचे आणि ह्याची ही गंमत वाटायची. 8वीला आम्हाला इंग्रजी सुरू झालं. साहेबांची भाषा मात्र खूपच दमछाक करायची. इंग्रजीसाठी ब्राह्मण मास्तर होते. गोरे पान, दणकट शरीर, धोतर, पैरण, गांधी टोपी घालायचे. कपाळावर गंध, भलतेच कडक, पण तसेच प्रेमळही. आम्ही खेड्यातून आलेलो, त्यामुळे इंग्रजी उच्चार जमायचे नाहीत. तोंडात पेन्सिल घालून ते आम्हाला उच्चार शिकवीत. 8वीत मी जो इंग्रजीचा धसका घेतला तो SSC होईपर्यंत, आणि बाकीचे विषय म्हणजे हाताचा मळ वाटायचे, पण इंग्रजीचा धसका मात्र खूप घेतला. बोर्डिंगच्या मुलात आणि माझ्यात एक महत्त्वाचा फरक होता. ही मुलं गावच्या मुलांमध्ये विशेष मिसळत नसत. आपापले वेगवेगळे कळप करून वर्गात बसत. मी मात्र हमखास बाकीच्या सवर्ण मुलांमध्ये मिसळत असे. सवर्ण, बाकीच्या सगळ्याच जाती धर्माच्या मित्रांमध्ये, मुलांमध्ये दया पवार हे मिसळत होते. बोर्डिंगची मुलं ज्या तुकडीत असत तिथं मी प्रवेश घेतला नव्हता. आमची तुकडी तशी आघाडीवरची. पहिल्या 5-10 येणारी मुलं माझ्याच तुकडीत. भगत आणि भरीतकर ह्या मुलांचा कोणी हात धरायचा नाही. अभ्यासात ती विशेष हुशार होती. हे त्यावेळेचे माझे मित्र होते. असाच शिंप्याचा खांबेकर आठवतोय. याचा माझ्यावर विलक्षण जीव. ही मुलं तशी श्रीमंत घराण्यातली,
त्यांचे कपडेही मोठे झकपक इस्त्रीचे. मी त्यांच्यापेक्षा पेहरावामध्ये खूपच बावळट असायचो. पण माझा लाघवीपणा, माझी बडबड करण्याची सवय, त्याच्यामुळे आर्जवी स्वभाव आणि त्याच्यामुळे लेखक ह्या सगळ्यांचे लाडके झाले आणि ती मुलं त्यांना खूप आपलंसं मानायची, त्यांना अंतर देत नसत. माझ्या नाटकाच्या वेडाची ही गंमत आहे. नाटकाचं वेड लहानपणापासूनच होतं. माझ्या नाटकाच्या वेडाची ही गंमत आहे. लहानपणी वाटायचं आपण तमासगीर व्हावं, तर हायस्कूलात नाटकाचं कमालीचं वेड लागलेलं. नाटकापायी अभ्यासाचं मातेरं केलेलं. आपण नट व्हावं असं स्वप्न तरळून जायचं. हायस्कूलमध्ये सुरुवातीला नाटकात कोण प्रवेश देणार? आजवर कधी बोर्डिंगच्या मुलांना ही संधी दिली गेली नव्हती. शाळेत कुठला तरी मोठा समारंभ होता. शाळेतील मुलामुलींचा भरगच्च कार्यक्रम, विविध कार्यक्रम, काही नाटकांचे प्रवेश बसवलेले, स्टेज पुढील विद्यार्थ्यांच्या गर्दीत मीही एक प्रेक्षक. अशावेळी मूळच्या स्वभावानं उचल खाल्ली, कारण आवड होतीच त्यांना. नवीन प्रवेश होण्यापूर्वी मध्ये काही वेळ रिकामा होता. मी ओळखीच्या काकतकर सरांना जाऊन भेटलो. छोटासा कार्यक्रम करण्याची परवानगी मागितली. ते माझ्याकडे क्षणभर पाहतच राहिले. म्हणजे स्टेजवर जाऊन स्वतः बोलतो म्हणणारा विद्यार्थी, इकडे तर मास्तर लोकांना पोरांना आग्रह करावा लागते, आणि हा स्वतः म्हणतो. सर त्याच्याकडे पाहतच राहिले. खेड्यातला तर दिसतोय. मी बोर्डिंगचा विद्यार्थी आहे हे त्यांनी ओळखलं आणि त्यांनी परवानगी दिली. त्यापूर्वी मराठी शाळेत केलेल्या कार्यक्रमाच्या नाटकातील काही तुकडे पाठ असत. मी स्टेजवर निर्भयतेनं जाऊन एक पात्री प्रयोग करतो. एकच प्याला नाटकातील सुधाकराचा ह्या रिकाम्या प्याल्यात काय दिसतंय तुला, हा परिच्छेद खड्या सुरात लेखकांनी म्हणून दाखवला. परिच्छेद संपतो तेव्हा टाळ्यांचा कडकडाट होतो आणि पुढे 1-2 दिवस मी पिसासारखा तरंगत राहतो. कुठे गेले की तो टाळ्यांचा आवाज, आपल्यासाठी वाजलेल्या त्या टाळ्या त्याच्या कानामध्ये, डोक्यामध्ये घुमत राहतात. पिसासारखा तरंगत असतो. आपल्यातील सुप्त शक्तीची जाणीव झालेली असते. शाळेतील आता माझा भाव वधारलेला असतो, कारण वक्तृत्व ज्याच्याजवळ आहे त्याची ओळख लवकर होते. आणि मग अशा प्रकारे सगळे आता ह्याला ओळखायला लागले आणि शाळेतील माझा भाव वधारलेला. या कार्यक्रमानंतर मला पुढील नाटकातून महत्त्वाचा रोल दिला जातो. दिलेली प्रत्येक भूमिका मी जीव ओतून करत असतो. त्या काळी दिवाकरांची नाट्यछटा अभ्यासाच्या पुस्तकामध्ये असायची. अशीच एकदा SSCच्या पुस्तकातून तेवढंच ज्ञानप्रकाश ही एक नाट्यछटा मी पाठ केलेली. मी तेव्हा खालच्या वर्गात होतो. SSCच्या मुलांपुढे माझ्या या नाट्यछटेचा प्रात्यक्षिकासहित पाठ झालेला. त्यावेळी शिरवाडकरांचं बाजीराव आणि मस्तानी हे नाटक मी वाचलेलं. ह्यातील अफलातून प्रेमविषय आणि नाटकाची भाषा यांनी मी कमालीचा प्रभावित झालेलो होतो. हे नाटक शाळेच्या गॅदरिंगसाठी निवडावं ही माझीच कल्पना. मी नाटकाचं पुस्तक घेतलं आणि सरळ प्रिन्सिपलची भेट घेतली. शाळेचे प्रिन्सिपल तेव्हा उपासनी होते. गोरे पान शिडशिडीत बांध्याचे, रस्त्यानं चालायचे तरी मिलिटरी स्टाईलनं. वळणावर वळतीलही तर कसं काटकोनात, बिलकुल सरळ जाऊ पुन्हा असं, म्हणजे वळणावर वळतीलही तर काटकोनात वळायचे. शाळेतील NCCचे ते प्रमुख होते आणि ते NCCची शिस्त त्यांच्या नसानसात भिनलेली होती. त्याचाही कदाचित हा परिणाम असावा. पण मुलं त्यांना चळाचळा कापत, घाबरायची मुलं. ते माझ्याकडे चमत्कारिक नजरेनं पाहत राहिले. रागावले नाहीत. माझी समजूत काढली. अरे, मस्तानीचं काम कोण करणार याचा मला अंदाज होताच. तर तसं संगमनेर गाव हे सोहळंच. मुलांबरोबर मुलींनी नाटकात काम करावीत ही कल्पना अजून तिथे पोचलेली नव्हती. मी आधीच एका ब्राह्मणाच्या चुणचुणीत मुलाला मस्तानीचं काम करण्याकरता राजी केलेलं. मी त्याचं नाव घेतलं. प्रिन्सिपलांना शाळा चालवायची असते, ते मला नकार देतात. त्या दिवशी हिरमुसला होऊनच मी बाहेर पडलो. नाटकाची मोडशी जिरली. आता छोट्याशा याच्यावरून ठीक आहे, त्याची जी हौस होती नाटकाची ती जिरली, कारण प्रिन्सिपलनी परमिशनच दिली नाही.
त्या दिवशी हिरमुसला होऊनच मी बाहेर पडलो आणि नाटकाची जी खुमखुमी होती त्याला नाटक करायची ती जिरली. ती एका क्षुल्लक घटनेवरून. मला आठवतं आहे की माझं शाळेतलं शेवटचं वर्ष. मनातून नाटकाची झिंग काही जात नव्हती. शाळेनं ह्या वर्षी राजा अशोक हे नाटक बसवायला घेतलं. दरवर्षीप्रमाणे आपल्याला महत्त्वाची भूमिका मिळेल असं वाटत होतं. पण निवडीच्या वेळी अशोकचा रोल मला मिळाला नाही. अशोक राजा गोरा हवा आणि तू तर काळा असं म्हणून शिक्षकांनी ती भूमिका देण्याचं नाकारलं. अशोकाच्या प्रधानाची भूमिका देऊ लागले. मी कमालीचा संतापलो. रागानं धुमसतच प्रिन्सिपलला जाऊन भेटलो. त्यांनी त्या दिवशी माझ्यापुढे वेगवेगळे प्रश्न उभे केले. हे तुझं शेवटचं वर्ष आहे. तुझ्यासारख्या गरीब मुलानं हे नाटकाचे छंद करणं बरोबर नाही. हे श्रीमंत मुलांचे उद्योग आहे वगैरे वगैरे जे काही सांगायचं ते त्याला सांगितलं. त्या दिवशी का कुणास ठाऊक पण मला वास्तवतेची प्रखरतेनं जाणीव झाली. पुढच्या आयुष्याचा सारा भयान काळ एखाद्या वाळवंटासारखा जणू मला दिसू लागला. मी मनात काय समजायचो ते समजलो. आधीची उभारी आता राहिली नाही, उत्साह राहिला नाही. एकीकडे आपल्याला डावललं गेलं हा अपमान ठसठसत होता, तर दुसरीकडे अभ्यासाचा डोंगर दिसत होता. त्यावेळी एक मात्र झालं, मी राजा अशोक हा कार्यक्रम पाहायला गेलो नाही. कारण जिथे त्या अशोक या राजाची भूमिका, हिरोची भूमिका करण्याची योग्यतेचा हा, पण त्याला का डावललं गेलं ते सत्य त्याला त्या क्षणी जाणवलं आणि तो मनामध्ये धुमसत राहिला आणि अतिशय राग त्याला वाईट वाटायला लागला आणि त्याच्यामुळे तो ते नाटक पाहायला गेला नाही. शाळेतील सर्वच कार्यक्रमात भाग घेण्यास मी धडपडत असे. विशेषतः भाषणे, निबंध स्पर्धा, खेळ इत्यादी. गावात सार्वजनिक ठिकाणी वक्तृत्व स्पर्धा होत. मी नाव दिलं की बोर्डाची मुलं चिडवत, हा पहा आला दुसरा आंबेडकर सभेत भाषण करतोय, आणि मी दुभंगून जायचो. म्हणजे हे जे हिणवणं होतं, ज्यांचं नाव घेऊन लेखकाला हिणवलं जात होतं, तेव्हा ते त्यांच्या त्या लहान वयामध्ये सुद्धा त्यांचं मन त्याच्यामुळे दुभंगून जात होतं आणि त्याला लक्षात येत होतं की पुढचं आपलं आयुष्य कसं जाणार आहे. अलीकडे कॉलेजमधील मुलांचा रॅगिंगचा प्रकार ऐकला असेलच. असंच एकदा माझं रॅगिंग झालं. होळीचा दुसरा दिवस होता. बोर्डिंगमधील मुलांचा रंगांचा खेळ रंगात आलेला. रंग मिळालाच नाही तर चिखल वापरत. ह्याच दिवशी माझी शाळेत संस्कृतची परीक्षा. अभ्यासाव्यतिरिक्त वेगळ्या विषयावर खास अशा परीक्षा तेव्हा शाळेत होत असत. ड्रॉइंग, हिंदी, संस्कृत असे काही विषय. मी कपडे घालून परीक्षेला जाण्याच्या तयारीत आणि बाहेर मुलं टपलेली. माझ्या अंगाला घाम फुटतो. शेवटी खोलीचं दार उघडून सुसाट पळालो. मुलांचा रंग वाचवला याचंच समाधान. तर या रॅगिंगमध्ये पुढे जरा जास्तच भर पडली. त्याचं कारण मीच ओढून घेतलं. सुट्टीत गावी गेलो म्हणजे आईचे, बहिणीचे खाण्यापिण्याचे हाल बघवत नसायचे. सारखं आपलं काळीज तुटायचं. त्याच दरम्यान बोर्डिंगमध्ये स्वयंपाक करणाऱ्या म्हातारीनं थकल्यामुळे नोकरी सोडली. मी संचालकांना, म्हणजे तो शिकत होता, कॉलेजमध्ये होता, विद्यार्थी होता, तरी पहा त्याचं लक्ष कसं सगळीकडे होतं. कुटुंबाची सुद्धा त्याला तेवढीच काळजी होती, हे विशेष आहे. तर मी संचालकांना आईच्या नोकरी संबंधानं विनंती करतो. माझी विनंती मान्य होते. मी सुट्टीवरून परत येतो, तो आईला आणि बहिणीला घेऊनच. आईला खाऊन पिऊन 30 रुपये महिना पगार असतो. त्यात बहिणीचंही जेवण धरलेलं असतं. 50-60 मुलांचा स्वयंपाक करायचा असतो. पण आई म्हणायची, गावच्या गावगाड्यापेक्षा हे बरं, एका जागी बसून भाकरी थापायच्या. तिला त्या गावातल्या कष्टापेक्षा हे बरं वाटत होतं. पण आमचा हा आनंद काही फार काळ टिकला नाही. आईच्या गळ्यातील गंडमाळेचं ठसठसणं माझ्याही मनात सुरू झालेलं. एक एक गाठ फुटावी आणि जखम चिघळत जावी तशी अवस्था. म्हणजे असे काही प्रसंग घडत गेले की लेखक असं म्हणतात की हे आईचं इथं राहणं, बहिणीचं इथं राहणं हे काही खूप दिवस मला मनशांती नाही दिली. कारण प्रसंगच काही असे घडले
की त्याच्या मनामध्ये ते ठसठसणं, ते दुःख त्याला असह्य व्हायला लागलं. बोर्डिंगमधील मुलं माझा अधिकच द्वेष करू लागली. त्यात काही मुलं चांगली होती, त्यांची सहानुभूती मिळायची. पण दादा मुलं तशी आक्रमक होती, तीही वरच्या वर्गातली, मोठी याच्यापेक्षा. कुणी माझ्याशी चांगलं बोलेना. याची आता खाण्याची चंगळ, आई याला बहुधा चोरून चांगलं चुंगलं खायला देत असेल, असा प्रवाद कानावर येऊ लागला. त्यामुळे स्वयंपाक खोलीत जाऊन आईशी 2 शब्द बोलावं म्हटलं तरी अंगावर काटा यायचा. आईच्यात आणि माझ्यात ही अदृश्य भिंत उभी राहिली. जेवावयास बसलो म्हणजे साऱ्यांच्या नजरा माझ्याकडे भात्यातील बाणासारख्या. न जाणू याची आई याला गरम गरम भाकरी पहिले वाढत, म्हणजे अशा प्रकारे करायला गेला काय आणि झालं काय. आईला तसं खूपच कष्टाचं काम पडे. हेच काम करायला लोकल बोर्डाच्या कोळी बोर्डिंगात 2 बाया होत्या. त्यात मुलंही कमी, शिवाय पगार जास्त. त्याचा फंड सर्व्हिस कापला जायचा. आईचं शोषण दिसत होतं. म्हणजे लेखकाला असं वाटते की हे सगळं त्या जातीमुळे कदाचित होत असेल. आईचं शोषण दिसत होतं, पण ते सांगायचं कुणाला. सांगितलं तर म्हणतील करायची असेल तर करा नोकरी, नाही तर द्या सोडून. त्याच्यामुळे बोलायची सोय नव्हती. घाण्याच्या बैलासारखी आई राब राब राबत होती. आपली पिलं आपल्या डोळ्यासमोर आहेत एवढंच तिला समाधान वाटायचं. पहाटे 5ला तिला उठावं लागे. तिला सकाळच्या न्याहारीला उसळ शिजवावी लागे. मुलं न्याहारी करत नाहीत. जोपर्यंत त्यांची न्याहारी होते तो 3-4 पायलीच्या भाकऱ्या तिला बडवाव्या लागत. बोर्डिंगमध्ये मात्र जेवणाचे विविध प्रकार नव्हते. भाकरी आणि पातेलभर कोरड्यास, म्हणजे एखादी भाजी बिजी, वरण बेसन हे केलं की झालं. पोरं म्हणायची, बाई हे काय कोरड्यास, त्यात वरचं आडं दिसतंय. आई बिचारी काय करणार. दिलेला माल, दिलेलं जे सामान होतं त्याच्यामध्येच तिला सगळं रांधावं लागे. 3-4 वर्ष आई तिथं होती. ना कॅज्युअल लीव, ना भरपगारी रजा. ढणढण त्या चुलाण्यापुढं बसलेली आई दिसत आहे. सारी स्वयंपाकखोली धुरानं कोंदटलेली, जशी काय गॅस चेंबर. आईनं ह्या मरणयातना केवळ आपल्यासाठीच सोसल्या. शाळेला सुट्टी पडली म्हणजे तेवढीच आईची सुटका. एखादा कैदी पॅरोलवर सुटावा तसं. आज माझ्या चेहऱ्यावर उदासीनतेचं जे शेवाळ दिसतं ते तेव्हापासून जमा झालेलं आहे. कारण त्याला असं एक प्रकारे अपराधी भावना होती मनामध्ये की माझ्यासाठी माझी आई एवढे कष्ट घेते, माझ्यामुळे माझ्या आईला हे दिवस इतका त्रास घ्यावा. तर हे जे एक उदासीनतेचं शेवाळ कवी लेखक असं म्हणतात, तेव्हापासून कदाचित हे माझ्या व्यक्तिमत्वाचा एक भागच होऊन गेलेला आहे. त्यामुळे एक झालं, मी बोर्डिंगमध्ये विशेष थांबत नसे. जेवणापुरता येत असे. गावातच सवर्ण मित्रांबरोबर राहत असे. त्यांच्या घरी जात असे. खांबेकरांच्या घरी अधिकच जायचो. याच्या घरी मला खूपच मायेनं वागवीत. माझी आई ह्याच बोर्डिंगमध्ये स्वयंपाक करते आहे ही गोष्ट मात्र मी त्यांच्यापासून लपवलेली. पण माझ्या बहुतेक सवर्ण मित्रांना हे माहीत होतं. पण मला वाईट वाटेल म्हणून कुणी उल्लेखही करीत नसत. एकदा खांबेकरच्या आईनं अचानक मला आईच्या संदर्भात विचारलं. माझा चेहरा गोरामोरा झाला. एखादा चोर पकडल्यावर दिसावा तसा बहुधा मी त्यांना दिसलो असेल. दादासाहेबांनाही मी टाळू लागलो. ते ज्या दिवशी वसतिगृहात येत तेव्हा हमखास मी गावात जायचो, त्यांच्या संचालक मंडळातले. तसं हे वड्याचं तेल वांग्यावर काढण्याचा माझा प्रकार होता. एकदा ते असेच वसतिगृहावर येणार असतात तशी सूचना साऱ्या विद्यार्थ्यांना आधी दिलेली. मी मात्र त्या दिवशी हेतुपुरस्सर गावातच मित्राकडे थांबलेलो. ते परत गेले असतील या भावनेनं बोर्डिंगात जातो. ते निघाले असताना दरवाजातच त्यांची आणि माझी गाठ भेट झाली. त्यांनी ठरवलंच होतं की आज याची भेट घ्यायची आणि ते भडकतात. फुकटचं खाऊन संस्थेची शिस्त पाळायला नको असा उपदेश करतात. मी मात्र मनात हसत असतो. आपण दादासाहेबांच्या मोठेपणाला भीक घालत नाही. म्हणजे एक कुठेतरी विद्रोहाचं बीजारोपण लेखकाच्या मनामध्ये आपल्याला होताना दिसत आहे. आणि मग हा विद्रोह, हा अपमान, हा हळूहळू साचत एक दिवस तो कसा बाहेर पडतो. तर म्हणजे फुकटचं खाऊन संस्थेची शिस्त पाळायला जातो असा उपदेश ते करतात. आणि हा मनातल्या मनात असतो की एवढ्या मोठ्या दादासाहेबांचं मी ऐकत नाही, मी शिस्त, म्हणजे कुठेतरी तो विद्रोह त्यांच्या मनामधून बाहेर पडत असतो आणि म्हणून त्याला हसू येत असतं.
आपण दादासाहेबांच्या मोठेपणाला भीक घालत नाही असं मला सुचवायचं असतं. खरं म्हणजे माझा खरा राग हा परिस्थितीतून आलेला असतो आणि ते माझी अवस्था समजू शकत नव्हते. असं मोठं मजेशीर द्वंद्व दादासाहेब आणि माझ्यामध्ये होतं असं लेखक म्हणतात. तोंड दाबून बुक्क्यांचा मार जरी मी सहन करीत होतो तरी एकदा मात्र माझा हा कोंड मारा अचानक बाहेर पडला. म्हणजे काही नसताना त्याच्या आईबद्दल म्हणा किंवा त्याच्याबद्दल म्हणा, हे काही जे काही पसरवलं जात होतं तर ते, आणि जे काही त्याच्याशी वागल्या जात होतं, जे म्हणजे त्याच्यामध्ये ती सगळी लायकी असूनही जे त्याला डावललं जात होतं, हे सगळं तो तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत होता. उलट चांगल्या चांगल्या गोष्टींमध्ये तो स्वतःला गुंतवून घेत होता. वेगवेगळ्या विषयाच्या परीक्षा देणं, भाषणं करणं, गावातल्या लोकांमध्ये मिसळणं, गावातल्या विद्यार्थ्यांमध्ये मिसळणं, हे सगळं तो करत होता. पण तरीही एक दिवस असा आला की हा कोंडमारा अचानक बाहेर पडला. तर मग असं काय घडलं? जमिनीतून लाव्हा फुटावा तसा वाटला. माझं मलाच नवल वाटलं. एके दिवशी शाळेतून येत होतो. पोटात कावळे कोकलत होते. बोर्डिंगपाशी येतो तो एका बंद खोलीतून पोरांच्या गाण्याचा आवाज आणि सोबत पत्र्याची डबडी बडवली जात होती. म्हणजे ते पत्र्याचे डबे वाजवत होते आणि पोरं जोरजोरात गाणे म्हणत होते. बोर्डिंगमध्ये हे तसं नवं नव्हतं. मी सहजच कोण गातंय म्हणून फटीतून आत पाहिलं तर ते दृश्य पाहून मी कमालीचा हादरलो. 9-10 वर्षाची माझी छोटी बहीण नाचते आहे आणि पोरं आनंदानं गात आहेत. हे दृश्य एका शृंगारिक लावणीवर माझी बहीण नाचत असते. काठेवाडी घोड्यावरती पुढ्यात घ्या हो मला राजसा जाऊया जेजुरीला, ही ती लावणी असते. हे दृश्य पाहून माझा माथा भडकतो. शिरा ठसठसू लागतात. मी जोरजोराने दारावर लाथा हाणतो. मला एकेकी काय झालं म्हणून पोरं दार उघडतात. मीच त्यांना शिव्या देऊ लागतो. तुमच्या आया बहिणींना का नाचवत नाही म्हणून ओरडू लागतो. कुणीही मला विरोध करत नाही. त्याचा तो आवेश पाहून सगळे हादरून गेलेले आहे. सारे उठून जाऊ लागतात. एवढ्या साध्या गोष्टीनं मी भडकावं याचंच त्यांना नवल वाटत असतं. त्या दिवशी मी खूपच बेचैन असतो आणि बहिणीला पोटाशी घेऊन ढसाढसा रडतो. त्या दिवशी लेखकाचं ते जे डावललेपण, त्याचा जो अपमान झाला, हे सगळं बाहेर. आणि त्याच्या लहानशा बहिणीला, तर तुम्ही एवढे माझ्या बहिणीला नाचवता, तुम्हाला आया बहिणी नाही आहे का? तुमच्या आया बहिणींना नाचवा ना. अशा प्रकारे एक भयंकर चीड लेखकाच्या वागण्यातून ती बाहेर पडते. आणि मग लेखक असं म्हणतात की त्या दिवसापासून मी खूप बेचैन झालो आणि माझ्या बहिणीला पोटाशी घेऊन ढसाढसा रडलो. का माझ्या बहिणीवर असा प्रसंग आला? का माझ्या आईला तुम्ही तिच्या इतक्या कष्टाचं फळ तिला देत नाही? म्हणजे हे सगळे प्रश्न परिस्थितीने त्यांच्यासमोर उभे केलेले आहे. आणि यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये लेखकाला या सगळ्यांचं काय काय परिणाम भोगावे लागले आणि कसं कसं त्यांचं व्यक्तिमत्व होत गेलं हे आपल्याला या पाठातून पाहायला मिळते. आपल्याला दिवस असे होते याच्यामधून म्हणजे लेखक दया पवार यांनी त्यांचे स्वानुभव कशा प्रकारे व्यक्त केलेले आहेत किंवा या पाठातून जाणवणारं दया पवारांचं व्यक्तिमत्व याबद्दल आपल्याला विचार करायचा आहे.